हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, लास्ट लेक्चरपर्यंत आपण सब्जेक्ट पाहत आहोत ऑटोकॅड। तर ऑटोकॅड या सब्जेक्टमध्ये आपण वेगवेगळ्या 2 डायमेन्शनल ड्रॉइंग्स पाहत आहोत। या 2 डायमेन्शनल ड्रॉइंग ज्या आपण पाहत आहोत, या ड्रॉइंग्स अतिशय सिंपल आहेत आणि या ड्रॉइंग्स कोणत्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, मेकॅनिकल किंवा स्पेसिफिक प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी नाही आहेत। या ड्रॉइंग्स फक्त आपण यासाठी पाहतोय की तुमच्या कमांड परफेक्ट व्हाव्यात। ज्यावेळी ऑटोकॅडच्या 2D कमांड्स तुम्हाला परफेक्ट जमतात, त्यावेळी 3D ड्रॉइंग खूप इझी होऊन जाते। म्हणून 2 डायमेन्शनल ड्रॉइंग तुम्हाला जमलीच पाहिजे। अगोदर 2 डायमेन्शनल ड्रॉइंग आपण शिकणार आहोत, त्यानंतर मग आपण साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायला शिकणार आहोत। सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्लॅन ड्रॉ करायला शिकणार आहोत। पण फक्त या कमांड शिकून घ्या आणि कमांड शिकण्याकरता आपण जे करतोय ती एक प्रकारची प्रॅक्टिस आहे। चला मग, या अगोदरही आपण खूप साऱ्या ड्रॉइंग पाहिल्यात, आजही आपण एक नवीन 2D ड्रॉइंग पाहणार आहोत। ठीक आहे, त्या दृष्टीने बारकाईने लक्ष द्या। तर बाळांनो, आज आपण जी ड्रॉइंग पाहणार आहे ती ड्रॉइंग आहे बघा ही। ही जी ड्रॉइंग आपल्या समोर दिसते, ही वाली 2D ड्रॉइंग, ही 2D ड्रॉइंग आपल्याला जशी दिसते अगदी तशीच ऑटोकॅडमध्ये ड्रॉ करायची आहे। ठीक आहे, आता ही 2D ड्रॉइंग ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं बाळांनो की या 2D ड्रॉइंगमध्ये जी काही ड्रॉइंगची सुरुवात आहे ती इथून केली तर बेटर आहे, कारण या ठिकाणी इन्क्लाइंड लाईन्स वगैरे येतात। मग मी या ड्रॉइंगची सुरुवात इथून करतो। इथून इकडे आहे बरोबर 4 mm चं डिस्टन्स। किती mm चं डिस्टन्स आहे? 4 mm। इथून वरती 1 mm, 1 mm, इथून इकडे 2.5 mm, इथून इकडे अगेन इथून तर इथपर्यंतची हाईट दिली आहे 1.5 mm, देन इथून इथपर्यंत परत 2.5 mm, इथून इथपर्यंत 3 mm, इथून इथपर्यंत पुन्हा 3 mm। त्यानंतर आता इथून तर इथपर्यंत 4.1 आहे आणि इथून एवढं 3 आहे, म्हणजे एवढं किती झालं? 1.1 mm। याची हाईट किती आहे? 1 mm। ठीक आहे, पुन्हा याची हाईट किती आहे? 2 mm। हे सगळंच्या सगळं बघून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय ड्रॉ करतोय। ही स्क्रीन आपल्याला पुन्हा ओपन करावीच लागणार आहे। ठीक आहे, तर आला तिथपर्यंत? चला बाळांनो, आता पुढे जाऊयात। या ठिकाणी मी जातोय ऑटोकॅडवर। ठीक आहे, आता ऑटोकॅडवर बाळांनो या ठिकाणी आपण काय करतोय? ड्रॉइंगला सुरुवात करतोय। आता आपल्याला कळतंय की जनरली आपण अगोदर आउटलाईन काढत असतो आणि आउटलाईन 2D ड्रॉइंगमध्ये फार महत्त्वाची आहे। आउटलाईनसाठी आपण लाईन कमांड वापरणार आहोत। लाईन कमांड 2 ठिकाणी सिलेक्ट करता येते। एक तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, या मेनू बारवरती लाईन कमांड तुम्हाला पाहायला भेटतात। या लाईन कमांडमध्ये इथून सिलेक्ट करा किंवा मग इथं टाईप करा L। लाईन कमांडची शॉर्टकट की आहे L करा। या ठिकाणी बाळांनो मी काय करतोय? या ठिकाणी L प्रेस करतोय। ठीक आहे, L प्रेस केलेलं आहे बाळांनो। प्रेस एंटर प्रेस केलेलं आहे। आता ते काय विचारतात? स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट, की तुमचा लाईनचा फर्स्ट पॉईंट कुठला? तर मी ड्रॉइंग करायला सुरुवात करतोय, सो माझा फर्स्ट पॉईंट असणार आहे या ठिकाणी। ठीक आहे, आता इन्क्लाइंड लाईन येते, तिरकी लाईन येते, पण मला तिरकी लाईन नको आहे, मला हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईन पाहिजे। मग त्या ठिकाणी हा जो ऑर्थो मोड आहे हा ऑन करणं गरजेचं आहे। हा ऑन नाही आहे म्हणून इन्क्लाइंड तिरकी लाईन येते। मग हा ऑन करण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे? सिम्पली तुमचा जो काही कर्सर आहे तो या ठिकाणी आणायचा आहे। हे बघा ऑर्थो मोडची शॉर्टकट की पाठ करा F8। ऑटोकॅडच्या सॉफ्टवेअरची जी एक्झाम आहे त्यामध्ये हे येतच, ऑर्थो मोडची शॉर्टकट की F8। त्यानंतर बाळांनो मी त्यावर क्लिक करतो सिंपल, किंवा F8 प्रेस करतो। त्यानंतर आता या ठिकाणी ते विचारतात की किती डिस्टन्स तुम्हाला त्या ठिकाणी हवं आहे। मला पाहिजे बाळांनो 4 mm। देन मी काय केलं? 4 mm टाईप केलं। 4 mm टाईप केल्यानंतर मी प्रेस करतो एंटर। हे बघा 4 mm ची लाईन ड्रॉ झालेली आहे। हे बघा 4 mm ची लाईन ड्रॉ झाली आहे। परत हाईट होती बाळांनो 1 mm। या ठिकाणी हाईट आहे बाळांनो 1 mm। प्रेस एंटर। नंतर 1 mm हाईट गेल्यावर तिकडे किती आहे? तिकडे आहे 2.5 mm। ठीक आहे, मग इथे घेतो 2.5 एंटर। 2.5 mm नंतर पुन्हा त्याची हाईट होती बाळांनो 1.5 mm। म्हणजे तुम्हाला जर डिस्टन्स माहिती तर तुम्ही पटापट ड्रॉ करू शकता। देन अगेन आय विल टाईप 1.5 mm। देन अगेन प्रेस एंटर। देन अगेन तुम्ही पाहू शकता बाळांनो या ठिकाणी आपण ड्रॉइंग करतोय। अगेन इकडे किती आहे? 2.5 mm। देन अगेन 2.5 mm। ठीक आहे, त्यानंतर बाळांनो इथं हाईट आहे। हे बघा इथं हाईट किती mm होती? 3 mm। अगेन मी या ठिकाणी हाईट घेतोय बाळांनो 3 mm। प्रेस एंटर। आता हाईट 3 mm टाकलेली बरं का मी। आता असं डिस्टन्स विचारतं, ते डिस्टन्स होतं 3 mm। अगेन मी घेतोय बाळांनो 3 mm।
लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचंय की माऊसच्या मदतीने डायरेक्शन द्यायची आहे लाईनला डायरेक्शन द्यायला माऊस तुम्हाला हलवायचा आहे. ऑर्थो मोड ऑन आहे त्यामुळे एक तर हॉरिझॉन्टल लाईन येतील किंवा व्हर्टिकल येईल, इन्क्लाइंड म्हणजे तिरकी लाईन येणार नाही. ऑर्थो मोड ऑन पाहिजे या इथे. ठीक आहे, आता मी डायरेक्शन दिली आहे खालची, पण खाली अशी हाईट किती आहे, तर अशी हाईट किती होती बाळांनो इथे खाली किती होती 1 mm ना. ठीक आहे 1 mm एंटर. त्यानंतर अशी लेंथ किती होती, अशी लेंथ होती 1.1 mm. मग या ठिकाणी मी घेतो 1.1 mm प्रेस एंटर. आता डायरेक्शन खालच्या साईडला आहे, आता खालच्या साईडला हाईट किती होती 2 mm. मग या ठिकाणी टाईप करायचं 2 mm. आता मला इथपर्यंत माहिती आहे, इथून पुढचे डायमेन्शन माहीत नाही. सो मी काय करणार, या लाईनच्या कमांडमधून बाहेर येणार. लाईनच्या कमांडमधून जर बाहेर यायचं असेल तर यू हॅव टू प्रेस एंटर. देन अगेन मी काय करतो प्रेस एंटर. मी एंटर प्रेस केलेलं आहे बघा बाळांनो. ठीक आहे, माझी एवढी डायग्रॅम ड्रॉ झालेली आहे. आता मी परत जातो माझ्या त्या डायग्रॅमकडे. हे बघा ही ती डायग्रॅम आहे, दिसतंय. मी हे ड्रॉ केलं 4 mm 1 mm 2.5 mm 1.5 mm परत 2.5 mm 3 mm 3 mm 1 mm अगेन एवढं 1.1 mm परत 2 mm. इथपर्यंत आलेलो आहे. आता इथून पुढे आली आहे इन्क्लाइंड लाईन. ह्या इन्क्लाइंड लाईनकडे जर पाहिलं तर असं कळतं की ही इन्क्लाइंड लाईन आहे, तिरकी लाईन आहे. तिरकी लाईन काढायची म्हणजे ऑर्थो मोड काय पाहिजे, ऑफ पाहिजे, ऑफ. मग या ठिकाणी ऑर्थो मोड मी ऑफ करणार, मग तिरकी लाईन येईन. ठीक आहे, आता या लाईनची लेंथ किती आहे 4.6 mm. या लाईनची लेंथ आहे 4.6 mm. मग मी 4.6 mm घेणार. मला पाहिजे अँगल. आता हा अँगल मोजला गेला या व्हर्टिकल लाईन पासून इकडं, पण आपला जो अँगल मोजला जातो तो मोजला जातो हॉरिझॉन्टल लाईन पासून, तो पण इकडे. हॉरिझॉन्टल लाईन पासून अँटी क्लॉकवाईज अँगल मोजला जातो. हॉरिझॉन्टल लाईन अशी इथे असते आणि इथून इकडे अँगल मोजला जातो. मग मी काय म्हणतो त्यांना पाहिजे इकडून 49, मग आपला इकडून किती होईल 90 - 49 होईल ना. म्हणजे कसं, तर बघा इकडे तुम्हाला लक्षात येईल, मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे बघा, पाहिलं की लक्षात येईल. हे बघा ही हॉरिझॉन्टल लाईन आहे की नाही, ही आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे की नाही, कलर दिसतोय का बघा. ही हॉरिझॉन्टल लाईन आहे का नाही, ही वाली हॉरिझॉन्टल लाईन आहे. तुम्हाला अँगल पाहिजे बघ इथून तर एवढा इथपर्यंत पाहिजे, किती डिग्री 49 डिग्री, पण आपला इकडून मोजला जातो इकडं. मग हे जर टोटल 90 डिग्री आहे तर 90 डिग्रीमधून 49 गेले, मग इथं 90 - 49 केल्यावर किती येतं, म्हणजे तुम्हाला अँगल घ्यावा लागेल 41 डिग्री आपल्या ऑटोकॅडमध्ये आणि लेंथ घ्यायची आहे 4.6. कळालं का, अँगल 41 लेंथ 4.6 लक्षात ठेवा. इथून पुढे याची लेंथ किती आहे 5.4 mm तिकडं, किती 5.4 mm तिकडं. त्यानंतर 5.4 mm त्या साईडला. त्यानंतर याची हाईट खालच्या बाजूला किती आहे, इथून तर इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत किती हाईट आहे 3 mm. 3 mm नंतर एवढं किती आहे 1 mm. परत इथून एवढी हाईट किती आहे 2 mm. 3 1 2 नंतर एवढी लेंथ किती आहे 1.5 आणि परत एवढी हाईट किती आहे इथून तर इथपर्यंत हाईट किती आहे बघा, इथून तर इथपर्यंत हाईट किती आहे बघा. हे 2 आणि 2.5 किती हाईट आहे 4.5. म्हणजे असं 5.4 3 1 2 1.5 आणि 4.5 या सगळ्या लेंथ बघून घ्या म्हणजे मला पुढे जायला. ठीक आहे, बघितलं बाळांनो. आता या ठिकाणी मी पुढे जातोय. बघा बाळांनो, आता या ठिकाणी आपण पुढे जातोय, ऑटोकॅडवर येतोय, परत ऑटोकॅडवर आलेलो आहे. या ठिकाणी परत लाईन काढायची. सो लाईन कमांड घ्यायची. देन आय विल प्रेस एल एंटर. लाईन कमांड घेतलेली आहे, या ठिकाणी प्रेस केलेलं आहे. प्रेस केल्यानंतर ऑर्थो मोड ऑफ पाहिजे, कारण त्या ठिकाणी इन्क्लाइंड लाईन मारायची, तिरकी लाईन. ऑर्थो मोड ऑफ केलेला आहे जस्ट बाय क्लिकिंग. फक्त त्याच्यावर क्लिक केलं की तिरकी लाईन येणार. आता ते लाईनची काय विचारतायत, लेंथ. लेंथ तुम्हाला माहिती आहे किती, लेंथ 4.6. देन आय विल प्रेस 4.6. हे बघा लेंथ टाकून झालेली आहे, पण अँगल टाकला का नाही. अँगल इथून वर मोजल्या जातोय, दिसतोय का. आता अँगल टाकलेला नाहीये, एंटर नाही दाबायचं. लेंथ टाकल्यानंतर जर तुम्हाला अँगल टाकायचा असेल तर प्रेस करायचं टॅब. काय दाबायचं, टॅब. लेंथ टाकल्यानंतर अँगल टाकायला प्रेस करायचं टॅब. देन आय विल प्रेस टॅब. आता ते म्हणतात अँगल टाका, दिसतंय का ब्ल्यू कलर आला तिथे. अँगल आहे आपला 41 डिग्री. मग मी टाकतो 41 डिग्री एंटर.
लाईन आलेली आहे 4.6 लेंथ आहे, अँगल किती आहे 41 डिग्री इकडून, म्हणजे इकडून ॲटोमॅटिक 49. बरं आता परत हॉरिझॉन्टल लाईन मारायच्यात मला, सो ऑर्थो मोड परत ऑन करायचा. मग चला बाळांनो, मी ऑर्थो मोड ऑन केलेला आहे, ठीक आहे का, ऑर्थो मोड ऑन केलेला आहे बरं का. आता या ठिकाणी या लाईनची लेंथ होती 5.4, मग मी टाकतो 5.4 mm, प्रेस एंटर. देन खालच्या साईडला लेंथ किती होती 3 mm, देन आय विल प्रेस 3 एंटर. देन ह्या डायरेक्शनला लेंथ होती 1 mm, मग मी घेतो 1 mm एंटर. देन वरच्या साईडला हाईट किती होती 2 mm, देन आय विल प्रेस 2 एंटर. मग डायरेक्शन होती ह्या बाजूला, इकडं होतं 1.5 mm, देन आय विल प्रेस 1.5 mm, प्रेस एंटर. देन अगेन खालच्या साईडला हाईट होती 4.5 mm, देन आय विल प्रेस 4.5 mm, प्रेस एंटर. ठीक आहे, त्यानंतर 4.5 खाली आलं की ह्या बाजूला होतं 0.5 mm, मग इथून इकडे घ्यायचं 0.5, मग टाईप करायचं 0.5. हे बघा 0.5 टाईप झालेलं आहे, प्रेस एंटर. आता माझा लाईन कमांडचा यूज झालेला आहे, लाईन कमांडमधून बाहेर यावं लागणार आहे, अगेन प्रेस एंटर. कमांडमध्ये जायचं असेल, कमांडमध्ये एंट्री करायची असेल तर एंटर दाबायचं, कमांडमधून बाहेर यायचं असेल तरी एंटर दाबायचं. ऑटोकॅडमध्ये एंटर केव्हा प्रेस करायचं हेच महत्त्वाचं आहे. कुठल्याही कमांडमधून बाहेर यायचं असेल तर तुम्ही एस्केप ESC हे बटन दाबू शकता किंवा मग एंटर दाबू शकता. ठीक आहे, मी एंटर दाबतोय आणि मी लाईन कमांडमधून बाहेर आलेलो आहे बाळांनो. माझी एवढी डायग्राम कंप्लीट झालेली आहे. आता राहिलं या भागातला इन्क्लाइंड. चला या भागातलं इन्क्लिनेशन पाहून घेऊ. बघा आता तुम्ही पाहू शकता बाळांनो, मी इथपर्यंत आलेलो आहे 0.5च्या, हे बघा या पॉईंटपर्यंत. कुठपर्यंत आलोय थोडं दाखवून देतो तुम्हाला, जरा इकडे लक्ष द्या. आता बघा, हे बघा मी ह्या पॉईंटपर्यंत आलेलो आहे, ह्या पॉईंटपर्यंत आणि ह्या पॉईंटपर्यंत आलेलो आहे. आता मला या तिरक्या लाईन मारायच्यात, पण याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे कॅल्क्युलेशन. इकडे पहा, आता इथून वरती अँगल आपला मोजतो, इथून वरती किती दिला आहे रे इकडं 40 डिग्री दिलेला आहे, म्हणजे या लाईनचा अँगल 40 डिग्री आहे. ओके, पण ह्या लाईनची लेंथ माहिती आहे का, नाही माहीत. ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही लेंथ काही पण घ्या, काहीही घ्या, जिथं इंटरसेक्शनचा पॉईंट येईल तिथून पुढे ट्रिम करून टाका, कट करून टाका. याची लेंथ मी थोड्या वेळा करता घेतो, ॲज्युम करतो 6 mm. थोड्या वेळा करता तुम्ही काही घ्या, 6 घ्या, 7 घ्या, 8 घ्या, काय घ्यायची घ्या. 40 mm झालं. आता इथपर्यंत लाईन आहे, पण इंटरसेक्शनचा पॉईंट यायला मला इथून ड्रॉइंग करावी लागेल. मला हा पॉईंट माहिती, पण हा पॉईंट माहीत. मग मी काय करतो, थोड्या वेळा करता याला ट्रँगल ॲज्युम करतो. काय ॲज्युम केलं मी याला, ट्रँगल ॲज्युम केलं. आता मला सांगा, ट्रँगलला 3 अँगल आहे, 1 2 3 अँगल आहे. हा जर 40 डिग्री आहे, हा 100 आहे, तर हा किती होईल, करा ॲडिशन करा. 40 डिग्री प्लस 100, 140 डिग्री. ह्या दोन अँगलची बेरीज किती आली, 140 डिग्री. ट्रँगलच्या 3 अँगलची बेरीज किती असते, ट्रँगलच्या 3 अँगलची बेरीज असते 180 डिग्री. मग मला जर हा अँगल काढायचा आहे तर 180 मधून हे वजा करा, किती डिग्री आलं, 40 डिग्री. म्हणजे हा अँगल किती रे बाबा, 40 डिग्री. कळाला का अँगल कसा काढला मी. दुसरी गोष्ट, अँगल तर 40 डिग्री आलेला आहे, अँगल तर 40 डिग्री आलेला आहे, पण हा अँगल इकडून इकडं मोजलाय. आपलं जे ऑटोकॅड आहे ते इकडून मोजतं, इकडून आपला ऑटोकॅड इकडून मोजतं अँटी क्लॉकवाईज, हा मोजलाय क्लॉकवाईज. मग तिकडून मोजायचं असल्यावर ही लाईन म्हणजे 180 डिग्री. 180 मधून हे 40 घालावे लागतील. 180 मायनस किती 40, म्हणजे किती अँगल घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला एक लाईन अशी मारायची आहे जिचा अँगल 140 डिग्री. मग ती लाईन ह्या लाईनला कुठंतरी क्रॉस करेल, मग जिथं क्रॉस करेल तिथं पुढचं ट्रिम करून टाकायचं. हे कळालं का लॉजिक. बघा बरं, हे दोन सप्लिमेंटरी अँगल होते, 180 मधून 140 गेले 140. ओके, चला आता इकडे बघा. मग आता मला लाईन ड्रॉ करायची की नाही, अगोदर इथून बाहेर यावं लागेल मला. ओके, आलो बाहेर. आता या ठिकाणी मला लाईन कमांड घ्यायची आहे, मी L प्रेस एंटर केलेलं आहे. या ठिकाणी इन्क्लाइंड लाईन मारायची की नाही, मग इन्क्लाइंड लाईन मारायची असल्यावर ऑर्थो मोड काय करायचा, ऑफ. मग ऑर्थो मोड या ठिकाणी मी ऑफ केलेला आहे. या ठिकाणी आता ते मला लेंथ विचारतायत, पण मला लेंथ माहीत नाही. मी लेंथ काहीतरी घेतो, चला 6 mm घेतो. मी 6 mm लेंथ घेतली. आता 6 mm लेंथ टाकली, पण मला अँगल पण टाकायचा आहे. मग एंटर नाही दाबायचं, टॅब दाबायचा.
मग टॅबचं बटन आहे पहा, टॅब दाबल्यानंतर ते आपल्याला विचारतायत, हे बघा अँगल विचारतायत, दिसलं का? अँगल विचारतात, अँगल टाका, हे बघा अँगल विचारतात इथं, दिसलं का? अँगल इकडून मोजला जातो, हे बघा 140 डिग्री अँगल आहे आपला, 140 डिग्री अँगल. प्रेस एंटर, मारली पहा लाईन, म्हणजे ही लाईन आली बरोबर 140 डिग्रीवर. मी ती अप्रॉक्सिमेटली तिची लेंथ घेतलेली आहे. आता इकडून लाईन मारायची आहे. मग चला अगेन टेक लाईन कमांड, लाईन कमांडची शॉर्टकट की एल, प्रेस एंटर केलं, इथं क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता इथं लेंथ विचारतात आहे, मला लेंथ नाही माहीत, मी घेतो अप्रॉक्सिमेटली चला 6 mm. आता मला अँगल टाकावं लागेल, मग एंटर नाही दाबायचं, टॅब दाबायचं. देन आय विल प्रेस टॅब, टॅब दाबला. आता ते मला विचारतायत अँगल, अँगल किती होता इकडून 40 डिग्री होता, मग टाकायचं 40 डिग्री, प्रेस एंटर. आता पॉईंट मिळालेला आहे, पुढचं ट्रिम करून टाका, ट्रिम म्हणजे कट. हे बघा इथं दिसतंय की ट्रिमचा ऑप्शन, ही कैची सिसर, हे ट्रिम म्हणजे कटचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. देन आय विल प्रेस क्लिक. देन हे बघा अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी ही डायग्रॅम माझी कंप्लीट झालेली आहे. डायग्रॅम तीच आहे, फक्त काढण्याची जी काही वेगवेगळे आयडियाज आहेत, काढण्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, बेसिक पक्का असल्याशिवाय तुम्ही हे काढू शकत नाही. तुम्हाला येथून काही शिकायचं काय आहे तर कमांड वापरायचं शिकायचं आहे, बाकी काहीच नाही. आता डायग्रॅम तर काढली आहे, पण मला याला द्यायचे डायमेन्शन. डायमेन्शन फार महत्त्वाचे असतात. डायमेन्शन देण्याच्या अगोदर मी डायमेन्शनची सेटिंग करणार. डायमेन्शनची सेटिंग करण्याकरता डायमेन्शन स्टाईलमध्ये जावं लागतं. त्याची शॉर्टकट की आहे DIMS, DIMS. मग कमांड बारवर टाईप करायचं आहे आपल्याला DIMS, डिम स्टाईल म्हणजे डायमेन्शन स्टाईल. आलं का? DIMS डायमेन्शन स्टाईल. प्रेस एंटर. चला या ठिकाणी मी एंटर करतो. मी थोडं पटकन सांगतोय म्हणजे लेक्चर फार लेंदी होणार नाही. तुम्ही पॉज करून प्रॅक्टिस करू शकता की व्हिडिओ पॉज करायचा आणि मग प्रॅक्टिस करायची असं. आता या ठिकाणी तुम्ही काय सिलेक्ट केलं आहे? स्टँडर्ड. चला ती जे काय आहे ते आहे, पण तुम्हाला चेंजेस करायचे डायमेन्शन स्टाईलमध्ये. मग मॉडिफाय ऑप्शन, मॉडिफाय म्हणजे चेंजेस करणे. मग मी या ठिकाणी मी चेंजेस करणार आहे म्हणून मॉडिफाय. मॉडिफायवर क्लिक केल्यावर हा डायलॉग बॉक्स समोर आलेला आहे. मला काय करायचं आहे? लाईन. हे बघा ही लाईन कमांड आहे. मला लाईनचा कलर पाहिजे. चला मी लाईनचा कलर चेंज करतो बाळांनो. लाईनचा कलर मी घेतो ग्रीन. चला मी लाईनचा कलर कोणता घेतलेला आहे? ग्रीन कलर घेतलेला आहे. डायमेन्शन लाईनचा कलर ग्रीन येतो. तुम्ही इथं जे कराल ते इथं प्रिव्ह्यू होणार. जे तुम्ही चेंजेस इथं करणार ते इथं कसे चेंज होणार हे इथं दिसणार. बरं, कलर चेंज केलेला आहे. बाकी या ठिकाणी मला काही चेंज करायचं नाही आहे, काही चेंज करायचं नाही मला या ठिकाणी. ओके, बरं पुढे जाऊया. आता सिम्बॉल आणि ॲरो. आता सिम्बॉल, ॲरोचा सिम्बॉलच पाहिजे मला, पण ॲरोची जी साईज आहे ना ती मला थोडीशी वाढवायची, ती फार छोटी होती. मग ॲरोची साईज मी घेणार आहे या ठिकाणी 0.5. 0.5 घेतोय मी ॲरोची साईज. 5 घेण्यापेक्षा 0.3 घेऊया. 0.3 घेतोय, ॲप्रॉक्सिमेटलीच घेतोय मी. माझे डायमेन्शन, माझ्या डायग्रामचे डायमेन्शन कसे आहेत त्यावर डिपेंड आहे तुम्ही किती घेताय साईज ॲरोची. मी 0.3 घेतलंय. मला इथे बाकी काही चेंज नाही करायचा. टेक्स्टची साईज तेवढीच ठेवायची. टेक्स्टची साईज तेवढीच ठेवायची जेवढी तुमच्या ॲरोची आहे. 0.3. 0.3 कारण ते एक बेटर लुक देतं. मी 0.3 घेतलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला प्रायमरी युनिटमध्ये जायचं आहे. प्रायमरी युनिटमध्ये डेसिमल ओके. पॉईंटच्या पुढं फक्त एकच डिजिट मला पाहिजे, एकच डिजिट 0.0 बस. बाकी काही नको आहे मला पुढं, कारण माझे डायमेन्शन तसे. पिरियड कधी कधी इथं कॉमा असतं. कॉमा म्हणजे कॉमा असतो पॉईंटच्या जागेवर. आपल्याला 4.5 लिहायचं आहे, 4,5 दिसणार, म्हणून इथं पिरियड सिलेक्ट करायचं कायम, पिरियड. चला मी चेंजेस केलेले आहेत बाळांनो. याला मी म्हणतो आता ओके. ओके केल्यावर जे चेंजेस मी केले ते सेट झाले पाहिजे. मग इथं म्हणायचं सेट करंट. काय म्हणायचं? सेट करंट. सेट करंट म्हटल्यावर करायचं आहे क्लोज. आता मी माझे डायमेन्शन स्टाईल सेट केलेली आहे. आता डायमेन्शन द्यायचे असतील तर इथं ऑप्शन असतात वेगवेगळे. जर मला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डायमेन्शन द्यायचे असतील तर मी वापरतो लिनियर कमांड. कुठली कमांड? लिनियर. हे बघा इथं असते ती, या भागामध्ये इथे. ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं, लिनियर कमांड घ्यायची. आता मी ते डायमेन्शन दाखवणार ह्या लाईनचे. हे बघा इथून तर इथपर्यंत आलं का? बघा बरं 3 mm आलं. परत एकदा आता अगोदरची कमांड परत वापरायची आहे. जेव्हा अगोदर वापरलेली कमांड तुम्हाला पुन्हा यूज करायची असेल तर वापरायचं स्पेस किंवा एंटर. मी स्पेस दाबतो नेहमी.
कारण मला अगोदरची कमांड वापरायची आहे. मग या ठिकाणी बाळांना इकडे बघा, इथून तर इथपर्यंतची हाईट आहे बघा इथं. ठीक आहे. परत एकदा मी लिनियर कमांड घेतोय. वेगवेगळ्या ठिकाणी जे काही डिस्टन्स आहे ते मी इथं शो करतोय. ठीक आहे. लिनियर कमांड वापरताना ऑर्थो मोड जर चालू ठेवला तर बरं राहील. मी पटापट दाखवतोय, तुम्हाला इथं दिसतंय, काय अवघड नाही आहे. जे डिस्टन्स आपण दिले तेच डिस्टन्स येणार आहे 100%. वेगळं काहीच येऊ शकत नाही बाळांनो. जेवढे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डायमेन्शन आहेत ते या पद्धतीने तुम्हाला देऊन घ्यायचेत. दिसतंय? ज्या पद्धतीने तिकडे डायमेन्शन दिले त्याच पद्धतीने मी इकडे डायमेन्शन देतोय. काहीच वेगळं नाही करत आहे बाळांनो. मी पटापट डायमेन्शन देतोय. फक्त लिनियर कमांड घेतोय, फक्त लिनियर कमांड, बाकी काहीच नाही बाळांनो. लिनियर कमांडचा वापर खूप महत्त्वाचा असतो. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डायमेन्शन लिनियर कमांडने पटापट देता येतात. दिसतंय? मी लिनियर कमांडचा वापर एकदम इफेक्टिव्हली करतोय. काहीच नाही, फक्त ज्या दोन ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन दाखवायचे ना तिथं लिनियर कमांड वापरायची. आता हे झाले हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डायमेन्शन. आता एखादं इन्क्लाइंड डायमेन्शन द्यायचं असेल मग तिथं तुम्हाला नाही बघा इथे जायचंय. या भागामध्ये तुम्ही गेले का या भागामध्ये बघा अलाइंड कमांड आहे, म्हणजे तिरक्या लाईनची लेन दाखवायची आहे. मग तिरक्या लाईनची लेन दाखवायची असेल ना तर ते अलाइंड कमांड घ्यायची आणि ऑर्थो मोड ऑफ करायचं बरं का. ऑफ, कारण तिरकं आहे ना. किती आलं? 14 डिग्री. बघा आता इथं पण दाखवता येईल बरं का आपल्याला. इथं हे पण दाखवता येईल आपल्याला. इकडं हे किती येतं आहे बघा, 3.9. तिरकं लाईन जे जे तिरकं डिस्टन्स आहे ना तुम्ही त्याची लेंथ इथं दाखवू शकता. आलं का 3.9? अशा पद्धतीने म्हणजे जे जे इन्क्लाइंड लेंथ होते ना, इन्क्लाइंड लेंथ ही त्या दाखवल्या अलाइंड कमांडने. आता तुम्हाला अँग्युलर डायमेन्शन दाखवायचे ना मग तिथंच जायचं परत. हे बघा इथे या भागामध्ये हे बघा इथं अँग्युलर डायमेन्शन आहे. दिसलं का अँग्युलर डायमेन्शन? म्हणजे याने तुम्ही अँगल शो करू शकता. मग मी इथं अँग्युलर डायमेन्शन घेतलेले कोणत्या दोन लाईनमध्ये, ह्या लाईनमधला आणि ह्या लाईनमधला अँगल मला दाखवायचा आहे. मग मी काय करेल, हे बघा हे आणि हे बघा आला का नाही बघा बरं, 49 डिग्रीचा अँगल आलं ना. परत तुम्हाला तीच कमांड वापरायची आहे. मग या ठिकाणी हे बघा हे आणि हे बघा या बाजूने अँगल आला पहा 40 डिग्री आला का. या बाजूने अँगल आला पहा 40 डिग्री. आता मला ह्या दोन लाईन मधला इथलचा अँगल दाखवायचा आहे इथे. मग मी काय करणार, परत अँग्युलर कमांड घेणार. हे बघा ही लाईन आणि ही लाईन आलं का पहा बरं 100 डिग्री. ज्या दोन लाईन मधला डायमेन्शन दाखवायचं त्याच्यावर फक्त क्लिक करायचं. अशा पद्धतीने बाळांनो आपली डायग्राम कंप्लीट झालेली आहे. या डायग्रामला मला एका रेक्टँगलमध्ये दाखवायचं आहे. सो टाईप केलं REC, म्हणजे रेक्टँगलची शॉर्टकट की REC. मग मी रेक्टँगल काढतोय. जस्ट सिंपल इथं क्लिक केलं, इथं खाली क्लिक केलं आणि एंटर मारलं. अशा पद्धतीने बाळांनो सगळी ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे. जशी ड्रॉइंग याच्यामध्ये होती तीच ड्रॉइंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समजलं का रे बाळांनो कशी ड्रॉइंग काढली मी, कसे डायमेन्शन दिले? अतिशय सिंपल आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करत 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 पहा आणि सेम टू सेम तुम्ही ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा तुमच्या पीसीवर. काय डाऊट आल्यास विचारा. ठीक आहे. लवकरच ऑटोकॅडचा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनच्या स्टोअरमध्ये पब्लिश केला जाईल. तो तुम्ही तिथून परचेस करू शकता. विथ सर्टिफिकेट हवा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल माझ्या नंबरवर. ठीक आहे. नंबर डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या लेक्चर खाली दिलेला आहे. ठीक आहे. काय डाऊट आल्यास विचारा. ठीक आहे. प्रोडक्शनचं जे 5th सेमिस्टरचा जो कोर्स आहे तोही लवकर पब्लिश केला जाईल. ठीक आहे. तर आज आपण थांबतोय, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स. स्क्रीनशॉट घ्या. घेतला? बाय.